आहेत का? नंबर आठवला का? नाही, आता विषय एवढा गंभीर सुरू आहे तर कदाचित आपलं लक्ष दुसरीकडे जात नाही. सर्वांना नमस्कार. मुद्दाम आजचं सेशन रेकॉर्ड करतोय कारण हे फक्त तुम्हाला ऐकायचं नाही आहे, तर तुम्हाला गावामध्ये जाऊन शिकवायचं पण आहे. आणि असं होऊ शकतं की काही शब्द तांत्रिक येतात, नवीन शब्द वाटतोय आणि तो शब्द गावामध्ये उच्चारताना जर आठवला नाही तर मग एवढं सगळं घेतलेलं वाया जाईल. तर आपल्या सगळ्यांना हे सेशन बघता यावं, परत मी काय बोललो ते परत ऐकता यावं. आणि जे मग तुम्ही असे तज्ज्ञ लोक आहात की इतरांना ज्ञान देत असता आणि माझ्यापेक्षा म्हणजे आम्ही मंचावर इथं बसलेली जे मंडळी आहे, कदाचित आम्ही बाकी चांगली कामं करत असो, पण शिकवण्याचं काम तुम्ही चांगल्या प्रकारे करता. म्हणजे लोकांच्या गळ्यामध्ये कसं उतरायचं, कशा पद्धतीने शिकवायचं, तुमचं त्याच्यासाठी स्पेशलाइज ट्रेनिंग पण झालेलं आहे. त्यामुळे मुद्दाम हे सेशन रेकॉर्ड करतोय. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय देवकर मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय पळसकर साहेब, तालुका कृषी अधिकारी जावळे साहेब, बीडीओ आदरणीय सोनवणे साहेब, तसेच मंचावर इथे उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि आपण सर्वजण. पळसकर सरांनी जसं सांगितलंय की या जगातला कोणताही माणूस असो तो इतर कोणालाही विसरेल, पण विशेषतः प्रायमरी टीचर, माध्यमिक टीचर हे नेहमीसाठी स्मरणात असतात. तुमच्या सुद्धा स्मरणात असतील तुमचे शिक्षक. म्हणजे एक आगळं वेगळं स्थान आपल्या सगळ्यांचं या समाजामध्ये असतंय. म्हणजे कोण काहीही जो बोललं, परंतु या सगळ्या जगाला माहित आहे की शिक्षक हे जग घडवण्याचं काम करतं, पिढी घडवण्याचं काम करतं, आणि तुम्ही ते मंडळी आहात. आता आज इथं बोलवण्याचं कारण आदरणीय पळसकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी पुढे जाण्यापूर्वी फक्त एक आपल्या सगळ्यांना विचारू इच्छितोय, वाशिम जिल्ह्यामध्ये रहिवासी असलेले कोण कोण आहेत इथं? कृपया एकदा हात वर करा. म्हणजे मॅक्झिमम आहेत. बर, वाशिम जिल्हा सोडून जाणारे किती आहेत आता? म्हणजे बाब नोकरी झाल्यानंतर मी वाशिम मध्ये राहणार नाही, मी सोडून जाणार, असे कोण कोण आहेत? एक, दोन, आणि तुम्ही बाहेर जिल्ह्यातले असाल, बरोबर आहे ना? म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये जर आपण राहत आहोत, आपलं घर जर इथं असेल तर आपण वाशिम जिल्हा सोडून पण जाणार नाही. आता आपल्या या वाशिम जिल्ह्याबद्दल आपल्याला इतिहास माहिती आहे. सरांनी जसं सांगितलंय की वत्सगुल्म आपण सगळ्यांनी नाव ऐकलंय. म्हणजे एकेकाळी वाकाटक राजाची ही राजधानी पण होती. म्हणजे जवळपास 300 वर्ष ही राजधानी राहिलेलं गाव आहे, 3व्या शतकापासून ते 6व्या शतकापर्यंत. परंतु आज जर आपल्या वाशिम जिल्ह्याबद्दल जर विचारलं इतरांच्या दृष्टीनं आपला वाशिम जिल्हा काय, तर सध्या काय चित्र आहे? आकांक्षित हा शब्द लागलेला आहे. गोंडा शब्द आहे. मागा शब्द हा वाईट वाटतो, म्हणून आपल्याला कोणता शब्द लागलाय? आकांक्षित. भारतामध्ये जे काही आकांक्षित जिल्हे आहेत त्याच्यामध्ये एक वाशिम मोडतो. आपण सर्वजण आकांक्षित जिल्ह्यामध्ये राहतोय. आणि हा आकांक्षित जिल्ह्याचं चित्र जर आणखीन आपण स्पष्टपणे बघितलं तर महाराष्ट्रात फक्त 4 जिल्हे आहेत आकांक्षित यामध्ये मोडणारे, आणि त्यामध्येही आपला जवळजवळ शेवटचा क्रमांक लागत आहे. गडचिरोली जिल्हा सुद्धा आपल्या पुढे जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तिथं अनेक काही डेव्हलपमेंट होत आहेत, अनेक काही गोष्टी होत आहेत, वेगवेगळ्या ग्रँड येत आहेत आणि लोक पुढे पण जात आहेत. आपलं दरडोई उत्पन्न खूप कमी पण येत आहे. आता हा मागासला जिल्हा कशामुळे झाला असेल? राईट. मागासला जिल्हा राहण्यामागचं सर्वात महत्वाचं काम आहे पाणी. म्हणजे आपल्या इथं बघा, एखादी इंडस्ट्री जर येतो म्हटलं तर तिला पाणी पाहिजे, आणि पाण्याशिवाय ती इंडस्ट्री काम करू शकत नाही. आता आपल्या वाशिम शहराला 8 दिवसांना पाणी पुरवठा होतोय. इंडस्ट्री आली तर काय होईल? ते बाहेरूनच बघतायत की इथं की आपण जरी त्यांना आश्वासन दिलं की आता आम्ही तुमच्यासाठी पाणी निर्माण करणार आहोत, असं जरी आपण म्हटलं तरी ते बघतात हे कोणत्या धरणातून पाणी निर्माण करणार आहे. आपल्याजवळ एक बुर्जी एक प्रकल्प आहे आणि त्यानंतर सोनाल प्रकल्प आहे. आपल्याला दिसेल आपल्या इथं इंडस्ट्री आल्या नाही, आणि म्हणून आपल्या इथं सर्वजण कशावर अवलंबून आहेत? आहेत का? नंबर आठवला का? नाही, आता विषय एवढा गंभीर सुरू आहे तर कदाचित आपलं लक्ष दुसरीकडे जात नाही. आपल्या इथे इंडस्ट्री येऊ शकल्या नाही किंवा भविष्यात सुद्धा आणतो म्हटलं तर पाण्याची व्यवस्था आपण त्या इंडस्ट्रीला करू शकत नाही, ती क्षमता सध्या आपल्याजवळ नाही आहे.
म्हणजे दोन्ही धरणं जी आपल्याजवळ झालेली आहे, एक सोनाल प्रकल्प आहे आणि एक एकबुर्जी प्रकल्प आहे. कदाचित आपल्यापैकी काही लोकांचे जन्मही त्यावेळेस झालेले नसतील, त्यावेळेस ते प्रकल्प झाले आणि नव्यानं मात्र मोठा प्रकल्प इथं होऊ शकला नाही. आता करतो म्हटलं तरी सरकारला सुद्धा शक्य नाही. छोटे छोटे बॅरेजेस आपण करत आहोत, कारण मोठे प्रकल्प करण्यासाठी ते पाणी जे यावं लागतं ना, तर ते पाणी येण्यासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये कोणतीच नदी बाहेरून येत नाही. सगळ्या नद्या इथं उगम पावतात. म्हणजे मग अडाण असेल, जी यवतमाळमध्ये जाते, काटेपन्ना असेल, पूस असेल, सगळ्या इथं उगम पावणाऱ्या नद्या आहेत. म्हणजे भविष्यात धरणं आपल्या इथं होणे शक्य नाही. म्हणजे किती पैसा जरी असला तरी ही गोष्ट होणार नाही. मग ही पाण्याची समस्या मिटणार का? नाही. दुसरं एक आहे आपल्या इथं की याच भौगोलिक परिस्थितीमुळे नव्यानं आता शासनानं असं केलं की नदी जोड प्रकल्प तयार करायचा आहे. आणि या नदी जोड प्रकल्पामधून सुद्धा वाशिम जिल्हा वेगळा राहत आहे. म्हणजे शासनाला खर्चाच्या दृष्टीनं किंवा ते प्रॅक्टिकली अजूनही सुटेबल वाटत नाही वाशिम जिल्ह्यामध्ये इतर नद्यांचं पाणी आणणं, कारण ती भौगोलिक परिस्थिती सुटेबल नाही आहे. म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये आता नदीजोड प्रकल्प पुढच्या 20 वर्षात होतील आणि शेतकऱ्यांना पाणी मिळायला लागेल. ते जर पाणी मिळालं तर ते जिल्हे कुठे जातील? आणखीन पुढे जाणार. आपला वाशिम जिल्हा सध्या आकांक्षित आहे, कुठे जाईल? म्हणजे आपली उलटी गिनती सुद्धा पाण्याच्या बाबतीत सुरू आहे आणि पाण्याच्या बाबतीत म्हटल्यावर इतर सर्व बाबतीत आहे. आता या पाण्यासाठी आणखीन आपण पाहतो की तिसरा सोर्स आपल्या सगळ्यांजवळ आहे की भूगर्भातलं पाणी. आता वाशिम जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पण अशी आहे. तुम्ही आता बरेच जण शेतकरी कोण कोण आहेत इथं ज्यांच्याकडे जमीन आहे असे? बर, मोस्ट ऑफ दी लोकांकडे जमीन आहे. तुमच्याकडे विहीर असेल तर तुम्हाला माहित आहे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच विहिरीला हा काळा पाषाण लागतो आणि काळ्या पाषाणामध्ये विहीर करणं म्हणजे एखादा साठवण खड्डा करणं. पाणी धारण क्षमता या काळ्या खडकामध्ये फार कमी आहे. म्हणजे आपल्याला ती पण एक मर्यादा आहे. म्हणजे आपल्याजवळ आता भूभाग किती आहे फक्त की या काळ्या मातीच्या खालचा असणारा मुरुम कुठं 8 फूट आहे, कुठं 10 फूट आहे, कुठं 15 फूट आहे. त्याच्या पुढेकडे आपली पाणी धारण क्षमता पण नाही आहे. म्हणजे ही पण आपली एक मर्यादा आहे. मी प्रॉब्लेम म्हणणार नाही याला, ही एक मर्यादा आहे आपली. भौगोलिक परिस्थिती जशी मर्यादा होती, हा काळा पाषाण पण एक मर्यादा आहे. आणखीन एक गोष्ट आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहे, ती म्हणजे काळी माती. ही काळी माती काय करते की जसंही पाणी पडलं कॉम्पॅक्ट लेअर तयार करते आणि जमिनीमध्ये पाणी मुरू देत नाही. म्हणजे काही शेतकरी असतील तुमच्यापैकी तर तुम्हाला माहित आहे, पावसाळ्यात सुरुवातीला धो पाऊस येतो, असं वाटतं की पेरणी योग्य पाणी झालंय, आपण शेतात पेरायला जातो आणि खाली नंतर ढेकलं लागतात. म्हणजे ते पाणी मुरलं नाही, लगेच व्हायला लागलं. हे काळ्या मातीचा गुणधर्म आहे. म्हणजे पाणी आलं तर प्रसरण पावते, कॉम्पॅक्ट होते आणि सुकली की मात्र कडक होते, भेगा पण पडतात. तर यामुळे काय होते की जे आपल्याजवळ क्षमता आहे आता पाणी साठवण्याची जमिनीमध्ये, ती पण आपल्याकडे वापरल्या जात नाहीये, कारण पाणीच त्या जमिनीमध्ये मुरत नाहीये. आपण सतत नांगरणी करतोय, त्यामुळे पाणी धारण क्षमता कमी झालेली आहे, फर्टिलायझरमुळे कमी झालेली आहे, वेगवेगळे कारण आहेत त्याला, त्यामुळे ती कमी झालेली आहे. शेतीमध्ये कंपोस्ट नाही आहे, शेणखत नाही आहे, त्यामुळे ते कमी झालेली आहे. पाणी मुरण्याची क्षमता कमी झाली म्हणून त्याचा सुद्धा आपण उपयोग करून घेऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आता बघा आपण की पाणी आणू शकणार नाही बाहेरून, त्या आपल्या काही मर्यादा आल्या. आपल्यापैकी मोस्ट ऑफ दी 99% लोकांनी सांगितले की आपण वाशिम जिल्हा पण सोडून जाणार नाही, आपली पुढची पिढी कदाचित तिथंच राहणार. मग या आकांक्षित जिल्ह्यासाठी कोण येऊन काम करणार, हा पण प्रश्न एक अनुत्तरित राहतोय. आणि मग यासाठी वेगवेगळ्या मार्गाने सर्च करत असताना आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या नेतृत्वात हा एक असं स्ट्रक्चर मिळालेला आहे, जलतारा किंवा ज्याला शोषखड्डा म्हणतो आपण. म्हणजे तुम्ही गावामध्ये शोषखड्डा ऐकला असेल, अनेक गावामध्ये आपण तो केलेला आहे, आपण सुद्धा त्यामध्ये हातभार लावलेला आहे. गावामधला शोषखड्डा मात्र काय होता, तो 1 मीटरचा असायचा, त्याला मुरमापर्यंत नेण्याची आवश्यकता नव्हती आणि त्यामध्ये आपण पाणी मुरवायचो, जे सांडपाणी असेल ते. हा शेतातला खड्डा मात्र थोडा वेगळा आहे. यामध्ये आपण मुरुम लागेपर्यंत ते खोदणं आवश्यक आहे. म्हणजे हा खड्डा काय करतोय, तर काळ्या मातीची जी आता एक मर्यादा होती की ती जमिनीमध्ये पाणी मुरू देत नाही, म्हणून आपण प्रत्येक एकरापर्यंत एक खड्डा आपण असा करतोय आणि ज्याला मुरमापर्यंत ते पाणी नेऊन सोडतो. त्याची लांबी रुंदी फारशी मोठी नाहीये, म्हणजे तो 4 पाय 4 फुटाचा खोदला तरी चालतोय. एमआरईजीएस मध्ये काही लाभार्थ्यांना तो खोदता येतोय आणि त्याला खोदताना थोड्या अडचणी येत आहेत. 4 फुटामध्ये टिकात चालत नाही, मजुरांना काम करायचं, म्हणून आपण त्याची साईज थोडी वाढवली, 5 बाय 5 फूट केलेलं आहे आणि खोली 6 फूट केलेली आहे. तर हा छोटासा असा 5 बाय 5 फूट आणि 6 फूट खोलीचा खड्डा जो मुरमापर्यंत गेला आणि एका एकराला 1 केला, तर आणि त्यामध्ये आपण दगड भरतोय. बस एवढंच सिंपल स्ट्रक्चर आहे.
पण मात्र हे एवढं जादुई स्ट्रक्चर आहे. मला सुद्धा सुरुवातीला शंका यायची. म्हणजे विशेषतः जे जास्त शिकले त्यांचे जास्त प्रॉब्लेम राहतात. म्हणजे कधी कधी हे खऱ्या वाटत नाही, असा कधी चमत्कार घडू शकतो का? म्हणून मी त्याचा अनुभव माझ्या स्वतःच्या शेतात घेतलाय. म्हणजे पहिला जलतारा म्हणून मी त्याला रेकॉर्ड पण बनवण्यासाठी केलाय आणि अनुभव पण मला घ्यायचा होता, की माझ्या शेतामध्ये खोदलाय. त्यावेळेस पावसाळा नव्हता, तर आर्टिफिशियल पाऊस मी पाडला स्प्रिंकलर लावून. खरोखर यामध्ये पाणी मुरतं का? ते सगळं पाणी मुरायचं म्हणून मी आणखीन प्रयोग केला, की 5ची मोटर लावली आणि खरोखर त्यामध्ये किती पाणी मुरतं हे पण पाहिलं. आणि मला असं आढळलं की जमिनीवर जर मी पाणी सोडलं असतं तर ते वाहत जायचं, कारण काळी जमीन होती. त्या खड्ड्यामध्ये 5च्या मोटरनं जेव्हा पाणी सोडलं तर खड्ड्याची कॅपॅसिटी मात्र किती होती? 5 बाय फूट म्हणजे 1.5 मीटर गुणिला 1.5 मीटर आणि गुणिला हे म्हणजे 150 घनफूट होती फक्त. आता त्या खड्ड्यामध्ये 150 घनफूट पाणी बसायला पाहिजे होतं. 1 घनफूट म्हणजे जवळपास 28 लिटर एवढं पाणी, म्हणजे 4000 लिटरचा क्षमतेचा तो खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये जेव्हा मी पाणी सोडलं तर मला जाणवलं असं की मी 21,000 लिटर पाणी लागलं मला तो खड्डा भरायला. याचा अर्थ काय? तर 75% पाणी टाकत असतानाच मुरलं. परत 5 मिनिटं थांबलोय तर खड्डा परत खाली झाला, परत पाणी त्यामध्ये सोडलंय. म्हणजे वर पाणी मुरण्याची क्षमता कमी आहे. तुमच्या कदाचित आता शहरामध्ये आपण अनेक राहतोय आणि सांडपाणी निघतं तुमच्या घराच्या बाजूला. आता उन्हाळ्यातही तुम्हाला दिसेल ते सांडपाणी तसंच जमिनीवर आहे. मच्छर होतात त्या ठिकाणी. खाली चाललं नाही. पाणी काळी जमीन आहे आपली, ती मुरत नाहीये. पण तिथे एखादा खड्डा खोदा, जो मुरमापर्यंत जाऊ द्या, तुम्हाला दिसेल ते लगेच गायब होतं. म्हणजे मुरमापर्यंत पाणी मुरण्याची क्षमता आहे. आता आपण या शोष खड्ड्याच्या माध्यमातून मग आपण काय करतोय, तर प्रति एकरामध्ये एक खड्डा घेऊन तिथलं पाणी तिथं मुरवतोय. हे तिथलं पाणी तिथं मुरवण्याचं कारण असं आहे की वरचे रस्ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणता रस्ता कुठून कुठे जातोय. वाशीमवरून मालेगावला रस्ता जाणारा माहित आहे, वाशीमवरून मंगरुळपीरला जाणारा रस्ता माहित आहे. परंतु जमिनीचे रस्ते कोणालाच माहित नाही. प्रत्येक एकरामध्ये जेव्हा आपण एक खड्डा करणार आहे तर ते पाणी त्याचा रस्ता शोधणार आहे आणि त्या रस्त्यानं विहिरीपर्यंत जाणार आहे. म्हणजे लक्षात येण्यासाठी मी एवढं सांगेल की आपल्यापैकी बऱ्याच जणांनी समृद्धी महामार्गाने प्रवास केला असेल, बरोबर आहे? कोणी औरंगाबादला गेला असेल किंवा कोणी नागपूरला गेला असेल आणि दोन्ही इकडे जाताना पहाड काटलेला आहे. तुम्ही जिथं पहाड काटलेला आहे त्या पहाडाकडे साधं लक्ष जरी दिलं तर तुम्हाला लक्षात येईल, जिथं जिथं उंच पहाड आहे तिथं उभी भेग आहे. त्या पहाडाला सरळ न येता ती अशी तिरपी गेलेली आहे. म्हणजे इकडे जाताना दिसते, इकडे जाताना दिसते. आता आपण सायन्स शिकवता विद्यार्थ्यांना. सुरुवातीला पहाड कसे तयार झाले आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना ही कल्पना आहे की कोणताही रॉक बनत असताना ते अशा प्रकारे त्यांच्या लेअर आहेत, अशा नाही आहेत. जिथं पहाड आहे तिथं वर आलेलं आहे. म्हणजे आता त्या खडकामध्ये जे पाणी मुरतं ते कुठलं पाणी राहतं, या वर ठिकाणी मुरलेलं आणि ते हळूहळू हळूहळू त्या खडकाच्या लेअर मधून खाली जातं. तर आता आपल्या इथं जेव्हा आपण पाणी मुरवतोय तर जिथं मुरवलं ते त्याचा मार्ग खडकामध्ये शोधणार, कुठं माहित नाही आपल्याला भेगा आहेत तर, आणि त्या ठिकाणी जाणार. यासाठी आणखीन एक उदाहरण देतोय तुम्हाला, रिलेट व्हावं, तुम्हाला इतरांना सांगता यावं म्हणून. म्हणजे तुमच्या इकडे कदाचित हे झालेलं असेल. माझं या जिल्ह्यातलं गाव आहे बोरवा बुद्रुक. 1,200 लोकसंख्येचं गाव आहे आणि माझ्या गावामध्ये मोजक्या 2-4 विहिरी होत्या. यासाठी लोक विहीर खोदत नव्हते की गावात जर खोदलं तर 8 फुटावरच काळा पाषाण लागायचा आणि मग जिथपर्यंत खाली जाल काळा पाषाण आहे. एक दोघांना प्रयत्न केले विहीर खोदण्याचा आणि त्यांना असं दिसलं की आता बर्बाद होणार विहीर खोदणं म्हणजे, म्हणून कोण नंतर विहीर खोदली नाही. मागच्या 20-30 वर्षामध्ये कोणच विहीर खोदण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मी नोकरीला लागलोय, मी म्हटलं वडिलांना की आपल्याला विहीर खोदायची आहे. ते म्हणे नाही नाही काही फायदा नाही, तू तिकडेच थांब आणि आम्ही इकडेच बरं आहोत. नाही म्हटलं तरी आपल्याला फक्त फवारणीला तर पाणी होईल, पावसाळ्यात तर पाणी होईल, डबकं तर होईल, या दृष्टीनं पाणी पाहिलं आणि विहीर खोदली. विहीर खोदल्यानंतर असं लक्षात आलं की विहीर यासाठी बंद केली की विहिरीनं खोदू दिलं नाही. बाजूनं झरा न लागता खालून झरे लागले. म्हणजे पाणी यायचं ते खालूनच यायचं, विहिरीनं खोदू दिलं नाही आणि मग 50 फुटावर विहीर बंद केली. आज 12 पाणी पण आहे. आता माझं पाहून माझ्या गावातल्या आजूबाजूच्या 4 शेतकऱ्यांनी परत विहीर खोदायला सुरुवात केली. आता त्यांनी जेव्हा विहीर खोदलं तर परत त्यांना काळा पाषाण लागला, परत पैसा वायपट गेला. म्हणजे यावरून एक फक्त मला सांगायचं आहे की जमिनीचं कोणाला सांगता येत नाही. मात्र एक नक्की मला कळालं माझ्या विहिरीवरून की माझ्या विहिरीला जे पाणी येत आहे ते माझ्या शेतातलं नाहीये. ते कोणाच्या तरी दुसऱ्या गावात कुठून तरी मुरतं, वरच्या स्तरावर जात आहे आणि तिथून ते त्याचं कनेक्शन तिथे आहे. जमिनीतले स्तर कसे गेले कोणालाच माहित नाही. म्हणून आता या वाशिम जिल्हा हा उंचावर आहे.
इथं कुठल्या जिल्ह्यातलं पाणी वाहत येणार नाही, नद्या वाहत येणार नाहीये. मग इथं जर आपल्याला शाश्वत पाणी निर्माण करायचं आहे, परमेश्वरानं तर आपल्याला शाश्वत पाणी दिलंय. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये 900 मिलीमीटर पाऊस पाडतोय परमेश्वर. 900 मिलीमीटर पाणी म्हणजे एवढं होतं की कोणतंही पीक जरी आपल्या शेतामध्ये घेतोय आणि आपल्याकडे जर 900 मिलीमीटर पाणी उपलब्ध आहे, मग संत्रा घ्या, केळी घ्या, तुम्ही सगळे पिकं घेऊ शकता. 900 मिलीमीटर पाणी सफिशियंट आहे वर्षाचं पडणारं. परंतु आपल्या इथे जे 900 मिलीमीटर पाणी पडतं, यातलं काय होतं, सगळ्याच्या सगळं जवळपास वाहून जातं किंवा 40% वाहून जातं, काही ठिकाणी 50% वाहून जातं. जिथं जिथं जमिनीचा कमी जास्त स्लोप आहे, जमिनीची सुपीकता आहे, त्याप्रमाणे हे पाणी आपल्या शेतातून वाहून जातं. आता हे वाहून जात असताना गाळ पण मोठ्या प्रमाणात घेऊन जाते. म्हणजे आपली जमिनीची सुपीकता पण मागच्या वेळेस 10 क्विंटल सोयाबीन पिकत होतं. आता मात्र ते सुपीकता कमी झाली, एकच एक पीक घेतोय किंवा गाळ वाहून गेला म्हणून, आणि आपल्याला उत्पादन पण कमी येत आहे. आता हा जलतारा काय करणार आहे, तर पाणी मुरवण्यासोबतच जमिनीची सुपीकता पण वाढवणार आहे. कारण त्या एकरातला गाळ त्या खड्ड्यामध्येच येणार आहे. तिथं आपण परत तो गाळ आपल्या शेतामध्ये वापरू शकतोय. पाणी तिथंच मुरणार आहे, म्हणजे जमिनीची धूप कमी होणार आहे, सुपीकता वाढणार आहे. आणि प्रति एकराला जर एक खड्डा झाला तर मात्र एवढा मोठ्या प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट होतोय. जसं पळसकर सरांनी सांगितलं की जिथं जिथं हे जलतारा झाले, ज्या गावांनी केले, तर त्या गावाला मी स्वतः जाऊन आलोय. प्रत्येक शेतकऱ्यांच्या मी मुलाखती घेतल्या. काही शेतकऱ्यांच्या मुलाखती मी माझ्या युट्यूब चॅनलवर पण टाकल्या. संतोष वाडके नावानं युट्यूब चॅनल जर सर्च केलं तर तुम्हाला दिसेल. त्याच्यावर त्या शेतकऱ्यांच्या मी मुलाखती टाकल्या, त्यांना खोदून खोदून प्रश्न विचारले, आणि त्यांचं असं जाणवलं मला की आम्ही जेव्हा विहीर खोदली तर विहिरीला पाणी नव्हतं, आणि जेव्हा हे स्ट्रक्चर आम्ही केलंय तर आता मात्र 2 पिकं आम्ही घेऊ शकतोय. उन्हाळ्यात पाणी नाही, परंतु आम्हाला रब्बीचं पीक हमखास हरभरा आम्हाला घेता येतंय. आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये जरी आपण हे 2 पिकं मिळायला लागले तरी मात्र खूप मोठं परिवर्तन घडू शकतं. तर असं हे स्ट्रक्चर आहे, सोपं आहे. हे करायचं कसं, तर आपल्या गावातले तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील, सरपंच आहे, अनेक जणांना ट्रेनिंग घेऊन झालंय. म्हणजे हा उताराच्या बाजूनं जिथं पाणी वाहत येतं अशा ठिकाणी आपल्याला हा खड्डा घ्यायचा आहे, 5 बाय 5 फुटाचा आणि 6 फूट खोल. मुरुम लागणे आवश्यक मात्र. मुरुम जर लागला नाही तर याचा उपयोग होत नाही, कारण पाणी मुरणार नाही. असा आपण हा खड्डा घेतोय, एकराला एक आपण हा खड्डा घेतोय. आणि मग ही मोहीम आणखीन पुढे जाण्यासाठी आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या नेतृत्वात आपण स्पर्धा पण जाहीर केलेली आहे. आपल्यापैकी आपण ज्या गावामध्ये शिकवता किंवा आपण ज्या गावामध्ये राहता त्या गावाने सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असेल. आपल्यापैकी कोण कोण असे आहे की आपल्या गावाने यामध्ये सहभाग घेतला असं आपल्याला माहिती आहे? तुम्ही शिकवणारं गाव असाल किंवा तुमचं स्वतःचं पण गाव असेल, आहे काय तुम्हाला माहिती? बरं, हात वर करा ना, म्हणजे मला दिसेल. येस. आता बाकीच्या गावात असं होऊ शकतं की सहभाग घेतला पण कदाचित तुमच्यापर्यंत माहित नसेल, तेवढी प्रचार प्रसिद्धी झाली नसेल. तर माझी विनंती राहणार आहे की कृपया आपल्या सरपंच किंवा गावातले जे काही वॉटर हिरो आहेत, चर्चा करा. आपल्या गावानं स्पर्धेमध्ये सहभाग घेतला का? नसेल घेतला तर आताही घेता येतो. आताही स्पर्धेमध्ये त्यांना फॉर्म भरून द्यायचा आहे आणि स्पर्धेमध्ये ते सहभागी होऊ शकतात. तुमच्या प्रयत्नामुळे जर ते गाव स्पर्धेमध्ये झालं तर तिथं काही ना काही काम त्या गावामध्ये होणार आहे. आता या स्पर्धेमध्ये पुढे जाताना अनेक अडचणी पण आहेत. म्हणजे एखादं चांगलं काम होत असलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचा श्रेयवाद येतोय. आता हे प्रॉब्लेम जर मिटवायचे असेल तर तुमच्यापैकी चांगला शिक्षक तिथं कोणी नाहीये. तुम्हाला माहिती आहे की कोणाचं वर जात आहे, कोणाचं पारडं जात आहे. तुम्ही जर चांगली भूमिका निभावली तर गाव मात्र खरोखर समोर जाऊ शकतं. आता या स्पर्धा जी भरवली ती या स्पर्धेमध्ये आपण काय केलंय की गावाला सुद्धा बक्षीस ठेवलेलं आहे जिल्हा स्तरावर. म्हणजे 1,11,111 रुपये हे गावाला बक्षीस आहे पहिल्या. दुसऱ्या गावाला 77,777 रुपये बक्षीस आहे. तिसऱ्या गावाला 55,555 बक्षीस आहे जिल्हा स्तरावरचे. तालुका स्तरावर पण आपण असे बक्षीस ठेवलेले आहेत. तालुका स्तरावरचं पहिलं गाव असेल तर त्याला 51,151 बक्षीस आहे. नंतर 31,131 बक्षीस आहे. नंतर 21,121 बक्षीस आहे. आणि साई तालुक्यामध्ये ही बक्षिसं पण आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काय करत आहोत की ते गाव जर जिंकलं, तालुका स्तरावर जिंको का जिल्हा स्तरावर जिंको, त्या गावातले शिक्षक, मुख्याध्यापक, जे काही अधिकारी कर्मचारी असतील त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेदरम्यान सन्मानित करण्यात आहोत. म्हणजे तुम्ही सुद्धा जिंकणार आहात. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपल्या गावासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे प्रयत्न करत असताना
हे तर बक्षिसं आहेत. या व्यतिरिक्त आपण वैयक्तिक शेतकऱ्यांना सुद्धा पारितोषिक देत आहोत. म्हणजे काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी स्वतःच्या शेतात जलतारा खोदलाय, हा शोषखड्डा केला, तर त्या शेतकऱ्याला आपण लकी ड्रॉ द्वारा निवडत आहे. म्हणजे जे गाव स्पर्धेमध्ये सहभागी आहे त्यांना एक रजिस्टर ठेवायला लावलेलं आहे. आपण जिओ टॅग तर करतोय, म्हणजे जिओ टॅग द्वारा सगळे खड्डे आपल्याला कळतायत. सध्या आपण 7,000च्या वर खड्डे जिओ टॅग झालेले आहे. म्हणजे एवढं काम खाली चालू आहे, तुमच्या गावामध्ये ते झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त आपण यामध्ये काही अडचण आली किंवा एखाद्याला नाही समजला, आमचा खड्डा शिल्लक झाला किंवा काही जणांना जिओ टॅग करता आला नाही, तर आपण एक साधं रजिस्टर केलेलं आहे, ज्याला कामाचं रजिस्टर म्हणतोय. म्हणजे ज्यामध्ये अनुक्रमांक आहे, शेतकऱ्याचं नाव आहे, त्याचा गट क्रमांक लिहायचा आहे आणि त्यानं खड्डे जलतारा जे करणार आहोत, शोषखड्डे जे आपण करणार आहोत, तर याच्यामध्ये आपण वैयक्तिक शेतकऱ्याला सुद्धा पारितोषिक ठेवलेलं आहे. म्हणजे गाव पण जिंकणार, वैयक्तिक शेतकरी पण जिंकणार. आणि वैयक्तिक शेतकरी जिंकण्यासाठी मात्र अट काय, तर ते गाव स्पर्धेमध्ये असणं. म्हणजे आता आपल्या लक्षात घ्यायचे की एखादं गाव मी जिंकू शकत नाही म्हणून स्पर्धेमध्ये सहभाग घेतला नाही, परंतु त्या गावातला एखादा शेतकरी असेल त्याला मात्र बक्षीस मिळवता येतं. तर तुम्ही जर प्रयत्न केले तर त्या गावाचा अजूनही या स्पर्धेमध्ये फॉर्म देऊन सहभाग त्यांना नोंदवायला लावता आणि मग त्या गावातल्या शेतकऱ्यांना जर ते केलं आणि त्यानं त्या कामाच्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली की मी माझ्या गट नंबरमध्ये एवढे 5 जलतारा केले आणि सही करतोय, तर आपण त्या वहीच्या आधारे आपण लकी ड्रॉ करणार आणि त्या वैयक्तिक शेतकऱ्यांना सुद्धा पारितोषिक जिंकण्याची संधी आहे. म्हणजे गावाला संधी आहे पारितोषिक जिंकण्याची, शेतकऱ्याला सुद्धा संधी आहे पारितोषिक जिंकण्याची. आणि हे असं करताना आपल्याला शासकीय योजनेची मदत पण त्यांना मिळून द्यायची. म्हणजे हा एक शोष खड्डा करतोय तर आपण त्या एका शोष खड्ड्यामागं मनरेगा अंतर्गत अनुदान सुद्धा देत आहोत. म्हणजे जे शेतकरी 5 एकराच्या आतले आहेत, जे शेतकरी 5 एकराच्या वर आहे पण एसटी कॅटेगरीमध्ये आहे, या सगळ्या शेतकऱ्यांना आपण प्रति जलतारा जवळपास 4,500 ते 5,000 रुपये मिळवून देऊ शकतो जमिनीच्या वेगवेगळ्या स्थितीनुसार. म्हणजे जर त्याच्याकडे जर क्षेत्र 5 एकर असेल तर त्याला 25,000पर्यंत लाभ सुद्धा तुम्ही मिळवून देऊ शकता. आणि सोबत गावाला बक्षीस मिळेल ते वेगळं, पाणी मुरेल ते वेगळं, त्याच्या जमिनीमध्ये गाळ अडेल ते वेगळा, जमीन सुपीक होईल ते वेगळं. आणि हे पुण्याचं काम तुमच्या मार्फत तुम्ही गावामध्ये हे करू शकता. आता हे करत असताना त्याला मनरेगा अंतर्गत मात्र तो पात्र लाभार्थी असणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी आहे की आपल्यासारखे, म्हणजे आपल्याकडे सुद्धा जमीन आहे, काही गावामध्ये शेतकरी असतील त्यांच्याकडे सुद्धा ते मनरेगा अंतर्गत पात्र नाही जमीन जास्त असल्यामुळे. तर या शेतकऱ्यांसाठी आपण आणखीन एक वेगळं मॉडेल सुद्धा आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलंय आणि ते म्हणजे ज्याला म्हणतोय आपण वत्सगुल्म कंपो रिचार्ज पीठ. वत्सगुल्म म्हणजे मी सांगितलं मगा की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे. कंपो म्हणजे कंपोस्ट, रिचार्ज म्हणजे पाणी मुरवतोय आणि तो एक पीठ आहे. वत्सगुल्म कंपोज रिचार्ज पीठ मध्ये आपण काय करतो तर 4 फूट रुंदीचा खड्डा घेतोय. म्हणजे आपण रुंदी वाढवत नाहीये, कारण आपण मशीन न खोदणार. जेव्हा जेसीपी खोदते तिला जर रुंदीला खोदायचं नसेल ना, सरळ खोदायचं असेल तर ती लवकर खोदते, म्हणून आपण 4 फूट रुंदी ठेवलेली आहे. खोली किती घ्यायची आहे तर मुरुम लागेपर्यंत. म्हणजे तुम्हाला 4 फुटामध्ये मुरुम जर लागतो तर 4 फूट ठेवा. काही भागामध्ये 2 फुटानंतरच मुरुम लागतो, तर तिथं 4च फूट खोली ठेवायची आहे. मुरुम नाही लागला तर 6 फुटापर्यंत जायचे आहे. लांबी तुम्ही किती ठेवतो म्हटलं तर मशीन 6-7 फूट करते, तर 6-7 फूट लांबी आपल्याला ठेवायची आहे. असा जर आपण खड्डा उताराच्या दिशेने आपल्या शेतामध्ये करतोय, त्यामध्ये हा खड्डा करतोय तर आपल्याला 250-300 रुपयामध्ये सुद्धा होतोय. म्हणजे तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये करायला गेलात तर हा 250-300 किंवा जास्तीत जास्त 350 रुपयामध्ये हा खड्डा तयार होतो. आता याच्यामध्ये पुढे काय करायचं मग, जसं मनरेगा अंतर्गत आपण दगड टाकले, पण सगळ्यांना दगड उपलब्ध होणार नाही किंवा काही जणांना असे वाटेल की हे कॉस्टली आहे, म्हणून यामध्ये आपण या वत्सगुल्म कंपो रिचार्ज पीठ मध्ये आपण सांगतोय की यामध्ये काडी कचरा, तुराट्या, पराट्या जे लोक जाळून टाकतात आणि या निसर्गाचं कार्बन डायऑक्साईड सोडून संतुलन पण आपण बिघडवतो. तर आपल्याला शेतामध्ये जाळून टाकणारा जो काडी कचरा आहे तो त्यामध्ये टाकायचा. तो त्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल की पाणी मुरतंय, सोबत तुमच्या शेतातला सुपीक गाळ तिथं वाहून येतोय आणि वाहून आल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला 1 ट्रॉली उत्कृष्ट प्रतीचं कंपोस्ट खत पण मिळतं. आणि जे कंपोस्ट खताची किंमत मार्केट व्हॅल्यूनुसार 2,500 ते 3,000 रुपये राहणार आहे. म्हणजे तुम्ही 350-300 रुपयाचा खड्डा तुमच्या शेतामध्ये खोदताय
आणि पुढचे जे काळी कचरा जाळून टाकणारा होता तो पण तुम्ही त्यामध्ये टाकताय, आणि पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला काय होऊन राहिलं, पाणी मुरण्यासोबत गाळ अडवण्यासोबत तुम्हाला 2,500 ते 3,000चं कंपोस्ट खत सुद्धा त्यामधून मिळतं. आता हा प्रयोग आपण वर सांगतो का, तर नाही. आपल्यापैकी अनेक जण, मंगरुळपीर तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी आहे केशवराव भगत, तुम्ही ओळखत असाल, अनेक जणांना माहित आहे. आपल्या इथं अमरपट्टा पद्धत त्यांनी पेरणीची आणली होती, आपल्यापैकी काही जण ते करत असतील. तो शेतकरी मागच्या 10 वर्षापासून करतोय. मी आपल्या ग्रुपवर त्याचे आता फोटो पण शेअर करेल, तुमच्यापर्यंत येतील सगळे फोटो. तर तो त्यानं शेतामध्ये असाच खड्डे, प्रत्येक ठिकाणी खड्डा केला, पाणी अडवतोय, शेतामधला काळी कचरा टाकतोय, नंतर काही शेतामधलं पावसाळ्यानंतर वेस्ट येते, म्हणजे तण आपण निंदतोय, ते कुठं टाकायचा प्रश्न राहतो, तो सुद्धा त्यामध्ये टाकतोय, आणि तो उत्कृष्ट क्वालिटीचं खत तयार करतोय. म्हणजे तो असा शेतकरी आहे. मंगरुळपीर पासून जर मालेगावला यायला लागले तुम्ही, शेलू बाजार मार्गे, तर चांदई शिवारामध्ये मोहगान शिवार येतोय, एकदम उंचावरचा भाग, माळरान. ज्या वेळेस त्यांनी विहीर खोदली, तर त्या विहिरीला बिलकुल पाणी नव्हतं. म्हणजे तुम्ही आताही कधी जाऊन पाहू शकता, त्या शेतकऱ्याकडे पाणी नव्हतं विहिरीला. आणि आता जर तुम्ही त्याच्या शेतामध्ये गेले, तो लास्ट 10 इयर्स पासून ही प्रॅक्टिस करतोय. आता जर त्याच्या शेतामध्ये गेले तर तुम्हाला दिसेल 17 ते 18 प्रकारचा भाजीपाला आता शेतामध्ये आहे. उन्हाळ्यात तिन्ही हंगामात त्याला पाहिजे तेवढं पाणी त्याच्यात विहिरीत मिळतं. त्यानं स्वतःचं पाणी स्वतः निर्माण केलंय. म्हणजे जसं आता आपण वाशिम जिल्ह्यासाठी मग मर्यादा बघितल्या, पण आपल्याला ही पुढे जाता येतंय, अनेक काही गोष्टी करायला आहे. मग जर तो एक शेतकरी करू शकतोय, हे प्रत्येक ठिकाणी होऊ शकत नाही का? तर ती प्रॅक्टिस सुद्धा मी म्हणेल की आपण सहज त्या भागात लग्नाला गेले तर त्या शेतामधून या. तो शेतकरी दर दिवशी 10,000 रुपयाचं भाजीपाला त्याच्या शेतातून विकतो. म्हणजे असा एकही दिवस राहत नाही. मंगरुळपीरच्या बाजारामध्ये त्याचा भाजीपाल्यानंतर पहिला त्याचा व्यापारी असेल तो त्याचा माल घेतोय, कारण उत्कृष्ट क्वालिटीचा राहतोय, कारण त्याच्याला कंपोस्ट खत पण मिळतं. संपूर्ण सीझन मध्ये तुम्हाला जे पाहिजे त्या सीझन मध्ये जे भाजीपाला पाहिजे 17-18 त्या सगळे त्याच्या शेतामध्ये आहेत. रोल मॉडेल आपल्याजवळ एक उदाहरण पण आहे की स्वतःचं पाणी निर्माण करणारा शेतकरी सोबतच चांगला समृद्ध होणारा शेतकरी, असं एक उदाहरण आहे. तर हे सुद्धा तुम्ही गावकऱ्यांना जर समजून सांगितलं, तुम्ही सुद्धा पाळून घेतलं, तर मात्र एक उत्कृष्ट काम होणार आहे. तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पण हे करायचं आहे. जे मोठे शेतकरी आहेत, जे मनरेगा अंतर्गत ज्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला हे काम करायचं. हे जर आपण सगळं काम करतो तर बघा, मगाचे जे अडथळे होते आपल्याला राहणार आहेत. काळ्या मातीचा काही अडथळा आहे, आपला काळा पाषाण वर आहे म्हणून काही आपल्याला अडथळा होणार आहे. आपल्या इथं दुर्दैवानं आपला भौगोलिक परिस्थिती आहे, ही पण आपली एक मर्यादा आहे, आपण तिथेही अडकणार नाही. म्हणजे आपण तर शिक्षक लोक आहात, आणि आपल्याच शिक्षकापैकी शिकवलेली एक गोष्ट मला लहानपणची आठवते. म्हणजे एका शिक्षकानं मला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आपण प्रॉब्लेम बघतोय, आणि या प्रॉब्लेम बद्दल त्या शिक्षकानं सांगितलं की जर संतोष आयुष्यामध्ये जर प्रगती करायची आहे ना, तर जेवढे काही आयुष्यामधले प्रॉब्लेम येतील त्या प्रॉब्लेमला नियमामध्ये कन्वर्ट करून टाकायचं. ऐकताना मला तरी समजलं नाही, तर मला त्यांनी चांगल्या प्रकारे समजून सांगितलं कसं करायचं. तर त्यांनी उदाहरण दिलं मला की तू क्रिकेट खेळतो का? मी म्हटलं हो. तू गल्ली क्रिकेट खेळतो का? तर म्हटलं हो, जास्त तर मी गल्लीच क्रिकेट खेळतोय, कारण मोठं ग्राउंड नाही आहे, गावामध्ये काही मैदान राहिले नाही, गल्लीत खेळतोय. मग आता गल्ली क्रिकेटमध्ये आपण काय करतोय, तर गल्ली क्रिकेटमध्ये आपण तिथं मर्यादा आहेत आपल्याला. म्हणजे 6 मारला तर काय होईल, प्रॉब्लेम होईल, खिडक्या तुटतील, या कोणाला लागेल. जोरात बॉल फेकून मारला, बॉलिंग केली तर काय होणार, त्या बॅट्समनला लागेल. तिथं गल्ली क्रिकेट खेळतो तर त्या मैदानातले रूल आपण वापरू शकत नाही, म्हणजे ही आपले तिथं प्रॉब्लेम आहे. परंतु आपण काय करतोय, त्या प्रॉब्लेमला नियम बनवतो. नियम काय बनवला की अंडरहँड बॉलिंग करा. आता आपला तो प्रॉब्लेम नाही, सगळेजण करतात. आपण आणखी नियम काय बनवला की 6 मारला तर आउट. आता हा प्रॉब्लेम नाही, आपण अडकून पडत नाही, 6 का नाही मारू देत म्हणून. आपण त्या प्रॉब्लेम नुसार खेळायला लागतो, प्रत्येक नियम बनवतो. म्हणजे आपण जर प्रॉब्लेमला नियम बनवलं तर आपण पुढे जाऊन तिथं काय करायचं आपल्याला समजू शकतं. तसं मगा सांगितलं की आपल्या वाशिम जिल्ह्याचे जे प्रॉब्लेम वाटतात, म्हणजे खाली काळा पाषाण आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, माती आहे, किंवा नदीजोड प्रकल्प येऊ शकला नाही, मी म्हणतोय हे प्रॉब्लेम नाहीत, ह्या मर्यादा आहेत, परमेश्वराने दिलेल्या आहेत. आणि ते प्रॉब्लेम म्हणून न म्हणता त्याला जर आपले नियम मानले तर मग त्यामध्ये अडकायचं काम आहे का? रोडचे जसे आपण नियम मानतो ना, म्हणून रोडनं चालतोय आपण, डाव्या साईडनं चाला काय उजव्या साईडनं, आपण अडकून पडत नाही मला उजव्या साईडनं चालायचं म्हणून.
आपण त्या नियमानुसार जातो तर चांगलं काम करू शकतो. तसं आता आपल्या वाशिम जिल्ह्याचे जे काही नियम आहेत आपल्याला पाळायचे आहेत आणि त्या नियमाला धरून आता पुढे काय करू शकतो तर मात्र मोठं इन्स्पायरिंग काम आपण आपल्या जिल्ह्यासाठी करू शकतो. आणि ही संधी कधी कधीच येते. म्हणजे आतापर्यंत तुम्ही सर्व शिक्षक लोक या वाशिम जिल्ह्यामध्ये काम करत आलात. अशी सभा पाण्याबाबत आपण कधी एकत्र आलो? तुमचं क्षेत्र विद्यार्थ्यांना शिकवणं होतं, परंतु आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की अशी संधी आज आपल्याला आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या नेतृत्वात मिळालेली आहे की आपण सर्वजण एकत्र येतोय, आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी काम करतोय. प्रेरणादायी जिल्हा आपण म्हणतोय म्हणजे एकीकडे भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे, आपल्याला त्याचा अभिमान आहे, आपण जिंकत आहोत, मोठमोठी कामं करत आहोत, त्यांचे काही हल्ले होतात त्याला रोखतोय. आणि आता संधी आपल्याला काय फक्त बघण्यापुरती नाही आहे, तर ते जे स्वाभिमान आहे आपला, आपल्या शेतामध्ये पण आपल्याला उतरायचं आहे, आपल्याला आपल्या जिल्ह्याला पण पाणीदार करायचं आहे. आणि हे सगळं काम करण्याची संधी आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या नेतृत्वात आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. आपण सगळ्यांनी जर या स्पर्धेमध्ये उतरलं आणि ही जर कामं केली तर मात्र नक्कीच आपला जिल्हा हा पाणीदार होणार आहे. पाणीदार हा एकाच क्षणाला नाही आहे, तर ही जर सिस्टीम आपण लावली तर याचं मेंटेनन्स आपण नेहमीसाठी करणार आहोत. कारण आतापर्यंत मोठी शेततळी झाली पाणी मुरवण्यासाठी, नंतर गाळ आला, काहीच करू शकलो नाही. आपल्या इथं नाला खोलीकरण झाले, गाळ आला, आपण पुढे मेंटेनन्स करू शकत नाही. आपल्या इथे एकबुर्जी सारखी धरणं झाली, त्यामध्ये आता गाळ आला, पाणी शेजारच्या विहिरीला पण नाही, धरणाच्या खालच्या. म्हणजे आपण काही करू शकत नाही कारण मेंटेनन्स आपल्या हातामध्ये नाहीये. पण हा जो छोटा शोच खड्डा आपण आपल्या करतोय तर त्याचं मेंटेनन्स मात्र आपण सहज करू शकतो. मेंटेनन्स जर दरवर्षी करणार तर मात्र दरवर्षीसाठी आपण आपल्याला पाणी मिळू शकतोय. आता ही स्पर्धेबाबत मी फक्त 2-3 गोष्टी सांगतोय आणि थांबवतोय. या स्पर्धेमध्ये मी सांगितलंय आताही आपल्या गावाने जर फॉर्म भरला नसेल तर कृपया आपल्या गावामध्ये जाऊन इतर लोकांना, जे सरपंच आहेत त्यांना सांगा फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला मदत करतो. तुम्ही जर शिक्षकांनी पाठबळ दिलं तर नक्कीच ते त्यामध्ये काम करतील. यामध्ये त्यांना रेकॉर्ड जतन करायचं ऑलरेडी सांगितलेलं आहे, परंतु आता तुमच्या व्हॉट्सअपवर शेअर करतोय रेकॉर्ड. एक सिंपल रेकॉर्ड आहे, एकच पान, शेतकऱ्याचं नाव, अनुक्रमांक, शेतकऱ्याचं नाव, गट क्रमांक, त्यामध्ये किती जलतारा केले आणि सही झालं. एवढं रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं आहे, ज्याच्या आधारे आपण पुढे जाणार किंवा लकी ड्रॉ आपण त्याच्या आधारे निवडणार. हे तुमच्या माध्यमातून चांगलं काम होऊ शकतं. या गावामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी असतील म्हणजे तुम्ही सुद्धा, तर तुमचं गाव जर जिंकलं तर तुम्हाला सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. किंवा एखाद्या संस्थेनं किंवा एखाद्या व्यक्तीनं त्या गावाला मदत केली आणि त्यामुळे गाव जिंकलं तर त्यांना आपण मदत करणार आहे. आता सर्वात महत्वाचा स्पर्धा म्हटलं की ते गुण राहतात, गणित. आणि गणितामध्ये बरेच लोक घाबरतात, पण शिक्षक लोक मात्र घाबरत नाहीत. तुमच्या माध्यमातून हे गणित सुद्धा त्यांना कळू शकतं. आपण काय केलेलं आहे की हे गुण कसे ठरवणार आहोत तर त्या गावाचं वैयक्तिकालीन क्षेत्र किती आहे. म्हणजे एखादं गाव आहे आणि त्याचं जर वैयक्तिकालीन क्षेत्र 1000 एकर असेल, एकरामध्ये जेवढं त्या गावाचं वैयक्तिकालीन क्षेत्र असेल आपण त्या गावाचं ते लक्षांक ठरवून दिलेलं आहे. आणि मग त्या लक्षांकानुसार ते जेवढे जलतारा करतील तेवढे टक्के त्या गावाला मार्क भेटतील. म्हणजे एका गावाचं जर क्षेत्र 1000 एकर आहे आणि त्यांनी 600 खड्डे केले तर किती टक्के मार्क भेटतील? 60%. एखाद्या गावाचं 500 एकर क्षेत्र आहे आणि त्यांनी 300 खड्डे जलतारा केले तर किती मार्क भेटतील? 60%. म्हणजे गावाच्या एरिया वैयक्तिकालीन क्षेत्रानुसार आपण हे करतो. परंतु यामध्ये आणखीन एक अट आपण टाकलेली आहे की एखादं गाव छोटं राहू शकतं. म्हणजे आपल्या इथं काही गाव आहेत 400 एकरावाले पण आहेत, ते थोड्या याच्यावरच त्याला टक्केवारी जास्त मिळू शकते. म्हणून आपण या स्पर्धेमध्ये आपण काय केलं की जर त्या गावाला तालुका स्तरावर बक्षीस मिळण्यासाठी जर पात्र व्हायचं आहे तर त्या गावाने कमीत कमी 250 जलतारा खोदणे आवश्यक आहे किंवा किमान 25% त्याच्या वैयक्तिकालीन क्षेत्राच्या. यापैकी जी संख्या मोठी असेल ते जर केलं तरच ते तालुका स्तरावर पात्र होणार आणि मग तो स्पर्धेमध्ये टक्केवारीनुसार मात्र जिंकू शकतो. मग टक्केवारी किती असू दे. त्याचनुसार आपण जिल्हा स्तरावर जर एखाद्या गावाला जिंकायचं असेल तर त्याला 350 खड्डे करणं आवश्यक आहे किंवा 35%. यापैकी संख्या जी मोठी असेल ती ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे छोट्या गावावर आणि मोठ्या गावावर याचा परिणाम होणार नाही, सगळ्यांना जिंकण्याची समान संधी असणार आहे. यामधून आपण काय केलं की या स्पर्धेचा खूप कमी कालावधी आहे. मग एखाद्या ठिकाणी कमी कालावधी असल्यामुळे होऊ शकते खड्डा खोदला आणि दगड भरायला दगडच नाही लवकर मिळाले, उशीर झाला
किंवा काळी कचरा आता फुकून टाकला आणि त्याला लवकर मिळत नाही, बाहेरून आणायला वेळ लावतोय, तर आपण काय केलं की जरी खड्डा करला तरी आपण ग्राह्य धरतोय, मग स्पर्धेच्या नंतर सुद्धा तू दगड आणून त्यामध्ये टाक. तो टाकणारच आहे, काळी कचरा टाकणारच आहे, तो बुजवणारच आहे, म्हणून आपण तसे सुद्धा त्यामध्ये ग्राह्य धरणार आहे. मनरेगा अंतर्गत खोदलेला खड्डा असेल तो पण ग्राह्य धरणार दगडाचा, किंवा आता आपण सांगितलं वत्सगुल्म कंपो रिचार्ज पीठ, तर तो पण त्यामध्ये ग्राह्य आपण धरणार आहे. आणि मग त्या गावाला हे सगळं काम झाल्यानंतर स्पर्धेची तारीख सध्या आपली 20 आहे, परंतु अनेक जणांच्या सूचना येत आहे की स्पर्धेची तारीख वाढवा, परंतु त्याबाबतचा निर्णय आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम आखरी घेणार आहेत किंवा काय करायचं तर. परंतु जेव्हा स्पर्धा संपेल तर त्या स्पर्धेनंतर 1 दिवस त्या गावाला परत देण्यात येणार आहे रेकॉर्ड व्यवस्थित करण्यासाठी, म्हणजे कामाचं नोंदवही व्यवस्थित करण्यासाठी. आणि मग त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20ला स्पर्धा संपली तर 22ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे रेकॉर्ड साक्षांकित प्रत तालुका कृषी कार्यालयामध्ये जमा करायची. ही जमा केल्यानंतर त्या साक्षांकित प्रत मध्ये जेवढे त्यांनी जलतारा रेकॉर्ड केले त्याच्या आधारे आपण मेरिट लिस्ट लावणार आहे. मेरिट लिस्ट लावल्यानंतर मग जो पहिला येणार तिथपासून प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात करणार आहे. म्हणजे सरांचं गाव जिंकलं आणि पहिलं आलं, तुमचे टक्केवारी जास्त आहे, तर आपल्या टीम तुमच्या गावामध्ये तपासायला येतील. आणि तपासायला आल्यानंतर जर तिथं खोटं काम आढळून आलं, म्हणजे रेकॉर्ड वेगळं आणि प्रत्यक्षात तिथं काम नाही आहे, तर ते गाव स्पर्धेतून बाद, म्हणजे पहिले येत असेल तरी दुसऱ्या गावाला आपण तपासायला जाणार आहे. म्हणजे असं आपण तपासणी करणार आणि मग जिथं व्यवस्थित खड्डे खोदलेले आहेत त्या गावाला जिल्हा स्तरावरचे 3 पारितोषिक, त्यानंतर तालुका स्तरावरचे 3 पारितोषिक, त्याच्यानंतर लकी ड्रॉ द्वारा 12 पारितोषिक, प्रति तालुका 2 आपण ते पण देणार आहोत. एखाद्या गावाला होऊ शकतं सारखे मार्क मिळाले तर आपण हे मात्र विभागून पण आपण देणार आहोत. तर अशी छान प्रकारे ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस जिंकणे हा आपला उद्देश नाही आहे खरा, तर आपल्या जिल्ह्याला पाणीदार करणे हा पण आहे. आपलं गाव एखाद्या गाव बक्षीस जिंकेल, पैशानं जिंकेल, पण कदाचित दुसऱ्या गावामध्ये ते पाणी जाणार आहे म्हणून, म्हणजे दुसरं गाव पाण्यानं जिंकणे. म्हणजे जर सर्व गावाला जिंकायचं असेल तर सगळ्या गावांनी यामध्ये खेळणं आहे. तर अशी ही आगळी वेगळी स्पर्धा आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक स्पर्धा घेत आलात, चित्रकलेच्या असतील किंवा वादविवादाच्या असतील किंवा जनरल नॉलेजच्या असतील, वेगवेगळ्या. मात्र ही वेगळी स्पर्धा आहे जी तुमच्या माध्यमातून आता तुमच्या गावामध्ये घेऊन जायची आहे. आणि याशिवाय आपल्या जिल्ह्याला पर्याय सुद्धा नाहीये. मी या ठिकाणी थांबतोय. याबाबत आपल्या काही शंका असल्या तर माझी विनंती राहणार आहे की मी आताच आपल्याला सांगितलं की हे जे मी सगळं सेशन रेकॉर्ड केलंय हे युट्यूब चॅनलला असेल, तुम्ही हे पाहावं. काही शंका असेल तर तुमची त्यामधून निघून जाईल. आणि तरी काही शंका असली तर त्या युट्यूब चॅनलमध्ये कमेंटमध्ये तुम्ही टाकून द्या तुमची शंका. तुमच्या कमेंटनुसार परत दुसरा एखादा व्हिडिओ बनवला जाईल. आणि कारण प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही, तर ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. किंवा गावातल्या लोकांच्या काही शंका असतील तर ते पण पोहोचवल्या जाईल. मी आणखीन विनंती करेल की तुम्ही काही चांगल्या प्रकारे स्टोरी बनवता, रेकॉर्ड करू शकता, तर गावामध्ये काही सक्सेस स्टोरी आहेत, चांगली लोक काम करतायत, त्याचे फोटो काढा, त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवा, तुमच्या त्या लोकांनाही प्रेरणा द्या, आमच्यापर्यंत शेअर करा, आम्ही सुद्धा त्याला प्रसिद्धी देऊ. आणि हे सुद्धा काम शिक्षक लोक खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. किंवा तुमच्या माध्यमातून तुम्ही ज्या मुलांना शिकवता ते ऍडव्हान्स मध्ये आहेत मोबाईलमध्ये, त्यांना रील्स बनवणे माहिती आहे, तुम्ही रील्स याबाबतच्या बनवू शकता आणि याची प्रचार प्रसिद्धी सुद्धा मोठ्या प्रमाणात करू शकता. मला इथं आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतोय. आपण सुद्धा सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू. धन्यवाद सर. साहेबांनी अतिशय गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जेवढं शक्य होईल तेवढ्या सोप्या शब्दात शक्य होईल थोडं मार्गदर्शन केलं.